तर पवन ऊर्जा प्रकल्पाचं अर्थकारण नेमकं कसं असतं ते सुद्धा पाहूयात। पवन ऊर्जा प्रकल्पासाठी जमीन खरेदी केली जाते किंवा ती भाडे तत्वावरती घेतली जाते। भाडे तत्वावरती घेतल्यास 20 ते 25 वर्षांचा करार केला जातो। प्रकल्पासाठी साधारणतः 2 ते 3 एकर जमीन लागते। टेकड्या किंवा खुल्या भागातील जमिनी प्राधान्याने निवडल्या जातात। जमिनीचं मूल्यांकन हे सरकारी किंवा बाजार भावानुसार होतं। शेत जमिनीसाठी नॉन ॲग्रिकल्चर परवानगी आवश्यक असते। तर पवनचक्की प्रकल्पाचा खर्च त्यांच्या क्षमतेवरती अवलंबून असतो। हा खर्च सरासरी 5 ते 7 कोटी प्रति मेगावॅट इतका असतो। 1 मेगावॅट पेक्षा क्षमतेची पवनचक्की दरवर्षी 2 ते 3 लाख युनिट्स वीज तयार करू शकते। प्रति युनिटचा सरासरी दर हा 2.5 ते 5 रुपये प्रति युनिट इतका असतो। दरवर्षी 25 लाख युनिट्स वीज निर्मिती झाल्यास सरासरी 4 रुपये प्रति युनिट प्रमाणे वार्षिक उत्पन्न 1 कोटीच्या घरात जातं। 10 वर्षात उत्पादनाचा खर्च वसूल होतो आणि उर्वरित 10 ते 15 वर्ष नफा निघतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।